तर नमस्कार भावनांनी माझ्या बहिणीनो, आईच्या मनातल्या गोष्टी भाग 3 आपण आज घेऊन आलेला आहे. आणि मागच्या याला जो व्हिडिओ केलता आईच्या मनातल्या गोष्टी, त्यावेळेला बऱ्याच जणांनी आपल्याला ताईने कमेंट केली की दादा अजून पार्ट आले तरी आम्हाला बघायला आवडेल म्हणून. तर आई साहेबांची आज नवीन गोष्ट तुम्हाला ऐकवणार आहे मी. चला बघूया आमच्या राणी सरकार आज काय सांगतात. हा एकत्र कुटुंब होतं. काय ते एकत्र कुटुंब हा एकत्र कुटुंब म्हणजे किती 4-5 जण. 4-5 जण. मग कुणी काय करायचं, कुणी काय करायचं, कुणी काय करायचं. पोरी बारक्या, मग पोरीनी आता काय करायचं, शाळेत जाताना प्रश्न पडायचा. मग आम्ही काय मागायला नाही, काय नाही. आईला भाकरी करायचं काम असतंय म्हणून आम्ही आईला काय मागायला नाही, काय नाही. शाळेला जाताना 10 पैसे 5 पैसे आजीकडे घ्यायचं, पटानं घेऊन जायचं. 10 पैशाचं किती वाटाणे यायचं? 10 पैसे भरपूर आहेत. किती? भरपूर. एवढं 10 पैशाचं किती असं भरपूर म्हणजे? चांगलं वंजळ करून येत. वंजळ म्हणजे केवढं? एवढं असं? हो, मोठं गुन्ह्यातून बर. एवढं वाटून घेऊन खायला जायचं. मग जेवायला कवा दुपारी 2 वाजता 2:30 वाजता यायचं. काय तर आपली भाकरी खायची. नाहीतर भाताचा तर भात नसं जळला भाकरी अगदी बरं घेऊन खायचं. किती पैशापर्यंत चालत होतं? 5 पैसे किती पैशापर्यंत होतं शेवट? किती पैशापर्यंत बघितल्यास तू? 1 पैशापर्यंत. 1 पैसे म्हणजे 1 पैसा म्हणजे 1 रुपयाचा 10वा भाग, बरोबर का? हा. 1 पैसे 2 पैसे 3 पैसे नसायचं काय? 3 नसेल. नाही, 1 2 5 हा. नाही, 1 पैसा 2 पैसा आणि 1 2 10 4 ते 25 पैसे झाले का? 1 पैसे 2 पैसे 10 परत 25 आणि परत 50 20 पैसे. हा, 20 पैसे 25 पैसे नंतर 50 पैसे मग 50 पैसे. हा. मग जवळजवळ 1 रुपयाचा बाजार पिशवी घेऊन येत. हा. लई महाग नव्हतं गाणं. त्यावेळेला आम्हाला लई पैसे वाटत. लय. हा. लई म्हणजे त्यावेळेला महागाई एवढी नव्हती का नाही? महागाई नव्हती रे. म्हणजे 1 रुपयात मला वाटते लय बाजार येत असेल असं, म्हणजे मला वाटते. पिशवी कच भरून बाजार 1 रुपयाला? 1 रुपये. 1 रुपयाला 1 रुपये म्हणजे काय? ते आता 1 रुपयामध्ये काय काय आणतो दिस? 1 रुपयामध्ये साखर, चापून. किती किती? साखर 1 रुपयाची. 1 रुपयाची साखर म्हणजे आपला 1 रुपया? 1 रुपयाची नाही. 1 पैसे साखर मग? 1 पैसे साखर आणि चहा पावडर 1 पैसे. सगळं 1 2 पैशाचं 1 रुपयाचं पिशवी. म्हणजे तेव्हा साखर कशी किलो होती? साखर तेव्हा 4-5 रुपयाची बस. 5 रुपये किलो? हो. बरं. 4-5 रुपये किलो असं चालतं. नाही, कमी असेल का? घरात कोणत्या चहा पित नव्हता? पेत नव्हतं कोण. भरपूर. 1 रुपयात अजून काय काय कोणत्या कुठल्या गोष्टी येत होत्या? 1 रुपयाचे बस यायच्या भाऊ. म्हणजे काय काय आणत होतीस बाजार ते सांगा. साखर, चहा पावडर, साबण, निरमा, परत आणि काय बरं, आणि काय? साखर, पावडर, साबण, निरमा, तांदूळ पाहिजे तर तांदूळ आणायचं. म्हणजे 1 रुपयामध्ये 8-10 वस्तू येत होत्या कमीत कमी. आता किती येतात? आता 1 आता चिंगम येत नाही रुपयाला. काय येत. आणि आता आठवड्याचा बाजार आणायला गेला त्याला म्हणजे किती रुपये खर्च करत होता? आठवड्याच्या बाजारला किती रुपये संपत होते? आठवड्याच्या बाजाराला 20 रुपये. फक्त 20 रुपये एवढ्या जणांच्या बाजारला?
कसं माळवं कसं होतं त्यावेळेला? माळवं किती 4 8 कसं पावशेर म्हणजे रुपयाला किलो सगळं माळवं? 1 रुपयाला किलो, हा 2 रुपयाला किलो, लय महाग असलं. म्हणजे 2 रुपयाला किलो 20 रुपये सगळा आठवड्याचा बाजार बसायचा म्हणजे. आठवड्याचं बाजार. आता 2000 रुपये गेले तरी पुरत नाहीत बाजार. तळातच दिसते पिशवीत बाजार. 2009 5 5000 पुरत नाहीत. तेलाचा डबाच आहे 1200 का 1600 रुपयाला. म्हणजे बदल भरपूर झालाय ना. तुला असं लहानपणीची कुठली गोष्ट आठवते का जी असं लय महत्वाची होती आणि सांगावीशी वाटते अशी, म्हणजे आठवणी अशा काय आहेत काय आहेत चांगल्या चांगल्या? लहानपणीच्या हा आठवून झाली. म्हणजे आता असं वाटतंय की त्या गोष्टी चांगल्या होत्या खरं आता नको आहे त्या, असं आता पाहिजेचा पाहिजेत. हा आता पाहिजे त्या आता पाहिजे खरं मिळत नाहीत. ते मिळत नाही. आता सगळं हे आहे खरं. लहानपणी लय हे होतं, स्ट्रिक्ट आता होतं. मटण कसं किलो मटन तरी असेल की 800 850 रुपये किलो आहे. आता आहे नाही. हम्म. त्यावेळेला कसं होतं कसं 1 रुपया किलो, मटन? 1 रुपया 2 रुपया. चिकन बिकन काही मिळत नव्हतं का त्याला? चिकन मिळत होतं. मिळत होतं. कसं चिकन 75 पैसे किलो? आता 75 पैसे. हा बरोबर, 50 आणि 25 का नाही, म्हणजे 8 आणे आणि 4 आणे. चिकन 75 आणि मटण 1 रुपया 1.5 रुपये किलो. लय चांगलं मटण असं ते 1.5 रुपये किलो. आणि मध्यम असलं तर 1 रुपया किलो असतं. हा मग मटण पण वर परवडायचं. परवडून ते. कातर रुपयाला तर नाही. हा. मटण मला आणायचं म्हणल्यावर किती आणायचं आता किलो तू किती खायच होतीस मटन एका टायमाला? मटण असो काय यायची सगळ्यातून काय असेल ते. हम्म. म्हणजे शाळेला तेव्हा शाळेला जाताना असं वातावरण देऊन कसं असायचं चांगलं, असं गाड्या बिड्या काय टू व्हीलर असं कोणाकडे बैलगाडी सायकल बेकल काय होत्या त्यावेळेला? कुणाच काय नव्हतं चालू जायचं. हा, असं म्हणजे तेव्हा गाड्या 4 व्हीलर ते काय होत्या तुमच्याकडं? माझ्या नव्हतं. आकडनं गावात कोणाची नव्हत्या? कोणाचीच नाही. कुणाची आणि तेव्हा शाहू महाराज होते ना? शाहू महाराज होते ना त्या? महाराज होतं की हा. खरं गाड्या हे कुठलं आलंय शाळेला. गावात कुणाची सायकल सोय नव्हती. शाळा जवळ म्हणजे तसं म्हणाल नाही मी, असं श्रीमंत लोकांची आता कशा गाड्या बिड्या असतात तसं त्यावेळेला काय गाड्या बिड्या काय होत्या कोणाच्या? गाड्या होत्या की. हा गाड्या होत्या खरं आपल्याला शाळेला जाण्याला कोणा चालतच जायचं, चालत नाही. कोणी येणार नाही काय नाही. कोण येणार नाही. गाड्या असू द्या हम्म. त्यांना ते जायला असं दे की बैलगाड्या काय? बैलगाड्याच हा रानात निघालो की बैलगाडीत जायचं. हा लई टायमाला आपलं असली बैलगाडी तर जायचं. हा. बैलगाडीत नाही तर चालत जायचं. उन्हात ना उन्हात ना ऊन कसं लागायचं. तेव्हा रस्ते बिस्ते काय नसतील की नाही? सगळं रस्ते बी नव्हतं. डांबरी नाही डांबरी नाही. का सगळं असं? आणि जाताना माकड कुठं? झाडावर माकडं? हा म्हणजे असेल रस्त्याला? रस्त्याला प्रत्येक झाडा बघत जायला माकड. आणि निघालं का नाही कोण म्हणायचं बाई वाटलं का होती अंगावर जे भेट. हा मग काय तुम्ही जाताना कसं जायचं सर रानात? जाताना भेट जायचं. कोण नसायचं भेट. मग नंतर आम्ही एकटं जायचं. हा मग पूर्ण वांटर आले. हा वांटर काय बाकी काय हा लय मोठी वांटर असेल हा म्हणजे लय मोठी वांटर हा पुढं काय चालतात हा. आणि मारत मारत जायचं. मग काय मग जायचं चालत जायचं पुन्हा चालत. आणि तिथे एक हाऊस होता पाण्याचा. त्या हाऊसात तिथं आंघोळ करायची. म्हणायचे पाण्यात आंघोळ करायची. हा मग आम्ही पुरी असो की तर आंघोळ करायचो.
बस दम भरला तुला बस. असं म्हणलं आवडला असं तर लाईक करा, सबस्क्राईब करा पण. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, हा फॉलो करा. फॉलो करा. बाय बाय. बाय बाय. पुढचा व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येतो मग. पुढचा व्हिडिओ मी लवकरच येऊन येतो. आवडला असला तर कमेंट करा. आवडला असला तर कमेंट करा. बाय बाय. कमेंट हा लई